मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आता आपली बॅग घेऊन त्या रिक्षामध्ये बसते आणि घराकडे एकदा मागे वळून पाहते। मोनिका देखील आता तेथेच उभी असते। स्वरा कायमची या घरातून जाणार या विचाराने ती खूपच खुश असते। स्वरा तेथून गेल्यानंतर आता मोनिका लगेच त्या रिक्षाचा पाठलाग करते आणि शुभंकर सारखा आवाज काढणाऱ्या माणसाला फोन करते। तेव्हा तो म्हणतो, मोनिका, ओ माय डार्लिंग, का बेबी, तू कुठे आहेस असं तो विचारतो। ती म्हणते, ए तुझ्या अवकातीत राहा, तू एक फालतू आर्टिस्ट आहे, मिमिक्री करणारा। आता मी लगेच तिथे येते, स्वरा देखील तिथे पोहोचेल, त्यामुळे तू जरा सावधगिरीने, तुझा चेहरा तिला दिसला नाही पाहिजे एवढं तू कर। तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो आणि फोन ठेवतो। तर इकडे स्वरा ही एका ठिकाणी आलेली असते। रिक्षावाला जो ड्रायव्हर असतो तो आता स्वराला म्हणतो की पुढे शुभंकर ठाकूर आहे, तू जा आणि त्याला भेट। तर आता स्वरा तिकडे निघालेली असते, पण सदाची गाडी नेमकी बंद। हा तिला पाहतो आणि म्हणतो, ही स्वरा नक्की कुठे चालली असेल आणि हा माणूस कोण आहे तिच्याबरोबर। तेव्हा आता रिक्षावाला माणूस इकडे स्वराला म्हणतो की जा त्या शुभंकर ठाकूरकडे। तेव्हा स्वरा आता खूपच खुश असते, तर ती आता पुढे पुढे जाणार असते। तेवढ्यातच आता सदा हा तिचा पाठलाग करतो आणि लगेच तेथे लपून बसतो। त्या पाठोपाठ मोनिका देखील येते आणि ती मनातल्या मनात म्हणते, नक्की हा सदा इकडे का कलमटला असेल, असा अचानक कसा आला असेल इकडे। प्लॅनचे 12 वाजतात की काय याची भीती तिला वाटू लागते। तर इकडे आता खोटा शुभंकर असतो, तो आता स्वराकडे पाहतो, तर त्याने आता मास्क त्याच्या चेहऱ्यावर लावलेला असतो। तेव्हा स्वरा आता त्याला जरा घाबरतेच। तेव्हा स्वरा, अगं तू पुढे जाऊ नकोस असा आता सदा जोरात ओरडतो। तेव्हा स्वरा करत मोनिका देखील त्याच्या पाठीमागे धावते। तर जो खोटा शुभंकर असतो त्याच्या चेहऱ्यावरील मास्क स्वरा काढते, तर तो लगेच तेथून आता त्याची बाईक घेऊन पळून जातो। सदा त्याचा पाठलाग करत असतो, पण तो काही आता हाती लागत नाही। तर मोनिका पटकन स्वराकडे येते आणि म्हणते, तू शुभंकर ठाकूरला का नाही भेटलीस, तेव्हा त्यांनी आपल्याला फसवलं, गाडीवाले काका नव्हतेच असं आता स्वरा म्हणते। त्यावरती मोनिका म्हणते, अगं हो, मी तर रिव्हॉल्वर सुद्धा सेफ्टीसाठी घेऊन आली आहे। तेव्हा सदा आणि स्वराला आता खूप मोठा धक्का बसतो। आता मोनिका म्हणते, सदा तू इथे कसा आलास। तेव्हा स्वराला तो माणूस होता ना, तो हाताला धरून घेऊन चालला होता, म्हणून म्हटलं की काहीतरी गडबड आहे। तेव्हा तोच रिक्षावाला होता का तो, असं आता मोनिका विचारते। सदा म्हणतो की तोच रिक्षावाला होता, तेव्हा त्यालाच मी फॉलो करत इथपर्यंत आले असं आता मोनिका म्हणते। त्यानंतर सदा, इथे जे काही झालं ते तू कुणाला काही सांगू नकोस, कारण मल्हार आणि स्वरामध्ये गैरसमज होतील। शुभंकरचे हिला फोन येत आहेत, ही गोष्ट अजून घरच्यांना कुणाला माहीत नाही। तर आता सदा म्हणतो की असं कसं, सांगितलं तर पाहिजे। त्यावरती आता स्वरा म्हणते, नका सांगू सदा काका प्लीज, कारण खूप गैरसमज होतील, सर्वांचा माझ्यावरचा विश्वास उडेल, माझी तुम्हाला शपथ आहे। तेव्हा सदाचाही आता नाईलाज होतो। तेवढ्यातच आता मोनिकाला मल्हारचा फोन येतो। तेव्हा मल्हार विचारतो, काय ग स्वरा, तुझ्याजवळ आहे का। तेव्हा ती म्हणते की हो, आम्ही शॉपिंगला आलोय। तेव्हा आत्ता शॉपिंगला असं मल्हार कोड्यात विचारतो। ती म्हणते की हो, अरे मी तुला घरी आल्यावर सांगते असं म्हणून ती आता फोन ठेवते। इकडे क्षमा आता खूप चिडलेली असते। ती म्हणते की ही मोनिका अशी करते ना, म्हणून हिच्यावरचा संशय माझा अजून वाढत जातो। तर मंजुळा असते, ती सारखी स्वराला फोन करत असते की काहीतरी गडबड आहे म्हणूनच। मोनिका आता स्वराला घेऊन तेथे येते आणि म्हणते, मला माफ करा, मी स्वराला अशी घेऊन गेले, पण आपल्या सर्वांसाठी एक सरप्राईजच आहे म्हणायचं। मी माझ्या सर्व फ्रेंड्सला इन्व्हाइट केले, तुम्हाला करायचं असेल तर करू शकता। आपण सर्व सण एवढे छान साजरे करतो, मग दिवाळीच का नाही। म्हणून आता ती सर्वांना सांगते की मी तुमच्यासाठी सर्वांसाठी खूप छान असे गिफ्ट आणले आहेत। खूपच एक्साइट असते ते पाहून मल्हार म्हणतो, मोनिका थांब, तुझं हे काय चाललंय असं म्हणून तो तिला विचारतो, तू नक्की स्वराला कुठे घेऊन गेली होतीस। तेव्हा ती म्हणते की मल्हार, अजूनही तुझा माझ्यावर विश्वास नाही का, मी स्वराला घेऊन खरंच शॉपिंगसाठी गेले होते। तर आता तिच्यावर विश्वास बसत नाही, म्हणून स्वरालाच विचारतो की स्वरा नक्की मला सांग, मोनिका तुला कुठे घेऊन गेली होती। तेव्हा स्वरात सांगते की आम्ही दोघीही शॉपिंगसाठी गेलो होतो आणि मनोका काकू म्हणतीये ना, तर त्यांच्यावर थोडा आपण विश्वास ठेवायला हवा। आता मोनिका अगोदर सर्व नोकरांना बोलावून घेते आणि म्हणते, इथे मंडप टाकायचा आहे, आपल्याला इथे छान सजावट करायची असं म्हणून ती सगळं काही प्लॅनिंग
आता त्यांना सांगते, तेव्हा आता सगळेजण आश्चर्याने मोनिकाकडे पाहू लागतात. त्यानंतर आता ती क्षमाला, आईला आणि मंजुळाला साडी गिफ्ट करते. तेव्हा आता त्या तिघीही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. मंजुळाला म्हणते, मोनिकाचा हर्ट खरंच खूप मोठा आहे, तुम्हाला वाटलं नसेल, पण मी खरंच तुमच्यासाठी सर्वांसाठी खूप छान छान साड्या आणल्या आहेत. तर आता जे फंक्शन आहे त्यामध्येच तुम्ही ह्या साड्या नेसायच्यात, असं मोनिका आता त्या सर्वांना म्हणते आणि तेथून जाते. तर आता स्वराला मल्हार पुन्हा विचारू लागतो, नक्की हे काय आहे? तेव्हा आता स्वरा म्हणते, गुरुजी मला काय माहीत, आता मनुका काकूने ठरवलंय ना म्हटल्यावर मग आपण करायचंच ते. त्यावरती आता क्षमा आईला म्हणते की आई मला असं वाटते तुळशी विवाह आहे ना म्हटल्यावर तिला काहीतरी फंक्शन करायचं असेल, तर मोनिकाला या सर्व गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही असं आता आई म्हणतात. पण तिला वाटलं ना काहीतरी चांगलं करावं मग करू देत, असंही आता आई म्हणते. त्यानंतर आता मोनिका जेव्हा तिथून जाते तेव्हा मल्हारला जरा वेगळाच संशय येतो. तेव्हा आता क्षमा म्हणते, मल्हार भाऊजी एवढाही विचार करू नका, ठरवलंय ना मग ठरवू द्यात, तिला काय करायचं ते करू द्यात, पण आता त्यामध्ये विघ्न आणायलाच नको. नंतर आता मोनिकाने अगदी फंक्शनची खूप जोरात अशी तयारी केलेली असते. सगळीकडे अगदी छान असं डेकोरेशन केलेलं असतं. एक लाल कपडा आता एका फ्रेमवर ठेवलेला असतो, त्यावर काहीतरी असतं. सगळेजण त्याकडे पाहत असतात, सगळे पाहुणे मंडळी, त्याचबरोबर मोनिकाचे सर्व फ्रेंड्स आणि फॅन्ससुद्धा आलेले असतात. मोनिका सोडून सगळेजण अगदी छान तयार होऊन तिथे आलेले असतात. गुरुजी देखील आलेले असतात. हवनकुंड देखील तिथे मांडलेलं असतं. तेव्हा क्षमा आता विजयला विचारते, काय हो हे हवनकुंड लग्नासाठी वापरतात आणि मोनिकाने असं अचानक का आणलं असेल इथे? तेव्हा आता विजय त्या खुर्चीकडे पाहतो आणि म्हणतो की मला तर कळतच नाही ही खुर्ची का असेल, आणि एकच इथे सर्वजण आता मोनिकाने जे काही केलं आहे त्याकडे पाहत असतात. तर आई म्हणते की माझी मोनिका अशी भाबडी आहे बिचारी. तेव्हा आता आम्ही काय मग मोनिकाच्या विरोधात आहोत का, असं मल्हार हसतच विचारतो. तर आता तेथे जी फ्रेम ठेवलेली असते त्या फ्रेमकडे मल्हार पाहतो. तर तेथे असणारे काही माणसं म्हणतात की पहा ना या फ्रेमखाली नक्की काय आहे. मल्हार तेथे पाहणार असतो, तेवढ्यातच मोनिका तेथे येते. सगळेजण मोनिकाकडे पाहू लागतात. तर तिने आता पांढरी साडी नेसलेली असते. तेव्हा आता ह्या अवदाशेने अशी साडी का नेसली आहे असं मंजुळा आता क्षमाला विचारते. क्षमा म्हणते काय माहीत. तर मल्हारची नजर आपोआपच मोनिकाकडे जाते. तेव्हा तो म्हणतो, मोनिका हा काय तमाशा लावलाय तू, ही अशी साडी का नेसून आली पांढरी? तेव्हा आता सरप्राईज हे सरप्राईज आहे, असं मी रिव्हील करणार नाही असं म्हणून मोनिका आता मंजुळाजवळ जाऊन उभी राहते आणि तिला म्हणते, त्यावरती जरतारीचा मोर नाचरा हवा. मंजुळा अगं तू तर खूप गोड दिसतीये. तेव्हा ढोलके हा काही तमाशा लावलाय असं रागातच मंजुळा विचारते. तर आता त्या विधींसाठी मल्हार देखील तेथे बसलेला असतो. नंतर मोनिका तेथे येते आणि त्या खुर्चीवर बसते. आता तिच्या हातात एक पेटी देखील असते आणि ज्वेलरीचा एक बॉक्स देखील असतो. ते मंजुळा आता क्षमाला म्हणते, मला तर काही कळतच नाही ढोलकीच्या मनात काय आहे, कारण ते तर मल्हार सरांचंच लग्न लावायला निघाले आहेत. तुळशीचं लग्न लावायचं सोडून, कारण गुरुजी तर तसेच विधी करतायत आणि मंत्र देखील म्हणतायत. तेव्हा क्षमाला देखील आता धक्काच बसतो. इकडे मोनिका त्या खुर्चीवर बसलेली असताना स्वराला जवळ बोलवते आणि तिच्याजवळ तो एक बॉक्स देत कानात काहीतरी सांगते. तेव्हा स्वराला आता खूप आनंद होतो. इकडे मंजुळा आता क्षमाला म्हणते, मला तर या ढोलकीचं काही समजतच नाहीये. गुरुजी म्हणतात की आता पुढच्या विधींसाठी वधूने इकडे यावं. तर आता वधू कोण वर कोण हे कुणाला काही समजत नाही. सगळेजण आश्चर्याने आता मोनिकाकडे पाहू लागतात. तेव्हा आता मल्हार म्हणतो, हे काय चाललंय मोनिका, काय फालतूपणा आहे तुझा? त्यावरती ती म्हणते, अरे वधूला घेऊन यायला सांगितलंय ना. आता मल्हार हा तिच्यावर खूपच चिडतो आणि म्हणतो, अगं तू तुळशीचा विवाह सोहळा म्हणाली होतीस आणि मग हे काय आहे? तेव्हा आता सगळेजण मोनिकाकडे पाहू लागतात. तेव्हा मोनिका म्हणते, माझ्याकडे काय पाहताय, इथे कामतांचे धाकटे चिरंजीव लग्नाच्या बोहल्यावर पुन्हा चढणार आहेत. असं म्हणून ती आता मल्हार जवळ जात म्हणते, अरे मल्हार तुळशीच्या लग्नाचं काय घेऊन बसलास तू, इथे आपण तुझं लग्न लावणार आहोत. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका आता ते मंगळसूत्र स्वराच्या हातात देत मल्हार गुरुजींकडे घेऊन जायला सांगते आणि म्हणते, त्या मंजुळाच्याच म्हणजे वैदेहीच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालायला सांगा आणि त्याचबरोबर ते मंगळसूत्र घालायच्या अगोदर आणि माझ्यावर गोळी झाडायला सांग. तेव्हा आता मल्हार तिच्यावर खूप जोरात ओरडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.